नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यातील सगळ्यांचे फेवरेट ब्रेड भजी. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊसूत अशी ही भन्नाट रेसिपी. पावसाळ्याच्या रिमझिम सरी आणि गरमागरम भजी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. प्रत्येक घासात कुरकुरीतपणा आणि मऊपणा याचा सुंदर संगम म्हणजे हे ब्रेड भजी. झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि हो, गरम चहासोबत हे ब्रेड भजी म्हणजे पावसाळ्याची खरी मजा. चला मग सुरुवात करूया या भन्नाट रेसिपीला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्रेड भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया. तर बघा, या ठिकाणी मी 9 ते 10 ब्रेड पीस घेतलेले आहेत. तर हा ब्रेड मी 1 दिवस साठवणीचा घेतलेला आहे, जेणेकरून भजी कुरकुरीत बनवून तयार होतात. त्याच्यानंतर बघा, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, गरजेनुसार मीठ, कढीपत्ता, 2 चमचे बेसन पीठ, 2 ते 3 कट केलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे. तर या ठिकाणी भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण जरासुद्धा सोड्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करणार नाही. अगदी काही छोट्या मोठ्या टिप्स वापरून आपण अगदी कुरकुरीत भजी बनवणार आहोत. त्याचा रिझल्ट तुम्हाला शेवटी बघायला मिळेलच. त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला हा ब्रेड कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा ब्रेड कट करून घ्या. तर बघू शकता, मी अशा प्रकारे ब्रेड पीस करून घेतले. आता राहिलेल्या ब्रेडचे पण आपण अशाच प्रकारे ब्रेड पीस करून घेऊयात. तर काही वेळातच मी सगळ्या ब्रेडचे पीस करून घेतले. तर आता मेन गोष्टीकडे वळूयात. तर आपल्याला भजी बनवण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी एक मिक्सिंग बाउल घेतला. आता त्यामध्ये हे ब्रेड पीस ट्रान्सफर करूयात. ब्रेड पीस ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची, ओवा आपल्याला हातावर असा चोळून घालायचा आहे, जेणेकरून त्याचा स्वाद त्या पिठामध्ये उतरेल. त्याच्यानंतर बघा, हळद. जर तुम्ही सोडा घालत असाल तर हळदीचा अजिबात वापर करू नका. कढीपत्ता, लाल मिरची पावडर, गरजेनुसार मीठ घालूयात. त्याच्यानंतर बघा, भज्यांचे टेक्स्चर व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. तर बघा, कोथिंबीर मी सांगायची विसरले होते, तर कोथिंबीर देखील घातलेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर बघा, जास्त पाणी घालू नका. फक्त आपल्याला एक छोटी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, जेणेकरून यामध्ये घातलेला ब्रेड व्यवस्थित असा भिजेल. तर पाणी घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिट हे रेस्टसाठी ठेवायचं आहे. तर रेस्टसाठी ठेवूयात. तर 2 मिनिट झालेली आहेत. ब्रेड छान असा भिजलेला आहे. आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता, जरासुद्धा पातळ किंवा जास्त घट्ट हे पीठ झालेलं नाही. अगदी आपल्याला जसं पाहिजे होतं तसं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता आपण भजे बनवून घेऊयात. तर भजे कुरकुरीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तेलाचं टेम्परेचर. चला चेक करूया. तर कोणत्याही प्रकारचे भजी बनवत असताना तेलाचं टेम्परेचर योग्य घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, या ठिकाणी मी तेल मध्यम गरम केलेलं आहे. आता त्यामध्ये एक छोटूसा भजी सोडूयात. तर बघा, भजी हळुवारपणे बुडबुडे घेत घेत वरती येतोय. याचा अर्थ तेल मध्यम कडक तापलेलं आहे. आणि जर हा भजी पटकन तळून वरती आला तर समजून जायचं ते तेल खूप कडक तापलेलं आहे. आणि जर भजी काहीच क्रिया करत नसेल तर ते तेल फक्त कोमट झालेलं आहे. तर आपल्याला जास्त कडक किंवा कमी कडक तेलामध्ये अजिबात भजी तळून घ्यायची नाहीत. कारण आपण जर जास्त कडक तेलामध्ये भजी तळले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत.
आणि जर आपण कमी कडक तेलामध्ये भजी तळले तर ते तेल जास्त शोषून घेतील. त्यामुळे आपल्याला मध्यम कडक तेलामध्ये भजी तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. तर बघा, या ठिकाणी मी पहिली बॅच तळायला घेतलेली आहे. आता वरती जे तेलाचे बुडबुडे दिसत आहेत ते कमी झाल्यानंतर आपल्याला भजी पलटवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत अजिबात भज्यांना झाऱ्या लावायचा नाही. तर बघा, काही वेळातच बुडबुडे कमी झाले. आता भजी पलटवून घेऊयात. तर भजी पलटवून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट भजी तळून घ्यायचे आहेत. भजी तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा, म्हणजे भजी व्यवस्थित तळले जातात. तर सुरुवातीला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट आणि भजी पलटवून घेतल्यानंतर 3 मिनिट, म्हणजे आपण टोटली भजी 5 ते 6 मिनिट तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, भजी एकदम मस्त तळून झालेली आहेत. भज्यांना खूप मस्त असा कलर देखील आलेला आहे. त्याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता तुम्ही. कोणी बघून म्हणणार नाही की हे ब्रेडचे भजी आहेत. अगदी मस्त कुरकुरीत हे भजी बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता. आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे भजी तळून झाल्यानंतर झाऱ्या आपल्याला टॅप टॅप करायचा आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे, म्हणजे भज्यांबरोबर आलेलं थोडंफार तेल असेल ते निघून जाईल. आणि आता हे तळून झालेले भजी आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जे अजून उरले सुरलेले तेल असेल ते सुद्धा निघून जाईल. तर बघू शकता, अजिबात तेलकट भजी झालेले नाहीत. तर आता चाळणीमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला हे भजी कितपत कुरकुरीत झालेले आहेत आता ह्या आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल. मस्त असे भजी बनवून तयार झालेले आहेत. आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊया. तर दुसरी बॅच तळायला घेताना तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित चेक करा, कारण पहिली बॅच तळल्यानंतर तेलाचं टेम्परेचर इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतं. तर बघा, सेम पद्धतीने आपल्याला दुसरी देखील बॅच तळून घ्यायची आहे. भजे घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट भजे तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिट नंतरच आपल्याला भज्यांना झाऱ्या लावायचा आहे. जोपर्यंत वरती जे तेलाचे बुडबुडे दिसत आहेत ते बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला झाऱ्या अजिबात लावायचा नाही. तर 2 ते 3 मिनिट नंतर बघू शकता, बुडबुडे कमी झालेले आहेत. भज्यांना टेक्स्चरसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे. आता भजे हलवून घेऊया. तर हे भजी हलवून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. जेवढे भजी तुम्ही मध्यम आचेवर तळून घ्याल तेवढे ते भजी वरून कुरकुरीत आणि आतून ते व्यवस्थित तळले जातील. तर बघा, या ठिकाणी सुरुवातीला 2 ते 3 मिनिट आणि भजी पलटवून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिट, म्हणजे आपण भजी 4 ते 5 मिनिट तळून घेतलेले आहेत. तर बघा, भजी तळून झाले. आता काढून घेऊया. तर सेम पद्धतीने आपल्याला झाऱ्यामध्ये टॅप टॅप करून टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला हे तळून घेतलेले भजी चाळणीमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत, म्हणजे जे उरले सुरलेले तेल आहे ते निघून जाईल. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिली बॅच तळून घेतल्यानंतर आपण जी चाळणीमध्ये काढून ठेवलेली होती ती तेल निघून गेल्यानंतर आपल्याला दुसरीकडे ट्रान्सफर करायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला दुसरी बॅच त्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. तर बघा, या ठिकाणी भजी तळून झाले. आता आपल्याला या भज्यांची अजून जास्त रंगत वाढवण्यासाठी हिरवी मिरची तळून घ्यायची आहे. तळून घेऊया. तर हिरवी मिरची तळत असताना त्याचे तुकडे करून तळून घ्या. जर आपण अख्खी तळायला गेलो तर ती व्यवस्थित तळली जाणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण तेलामध्ये अख्खी मिरची तळायला गेलो आणि तेलाचं टेम्परेचर खूप जास्त असेल तर ती मिरची तेलामध्ये फुटू शकते आणि तेल अंगावर येऊ शकतं. तर अख्खी मिरची तळायची असेल तर तुम्ही मिरची थोडीशी कुठेतरी पंक्चर करून घ्या किंवा मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घ्या. तर बघा, या ठिकाणी मिरची तळून झाली. आता आपण भज्यामध्ये ट्रान्सफर करूया. तर बघा,
या ठिकाणी मस्त चमचमीत भजी तयार झालेले आहेत. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं, आपण जरासुद्धा सोड्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता कुरकुरीत भजी बनवणार आहोत. तर त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी आवाज ऐकवते. तर आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल भजी कितपत कुरकुरीत झालेले आहेत. तर वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे हे भजी बनवून तयार झालेले आहेत. तर कोणी बघितल्यानंतर बोलणार नाही की हे ब्रेडची भजी आहेत. तर या ठिकाणी कमी तेलकट असणारे ब्रेड भजी तयार झालेले आहेत. जर तुम्हाला माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.